कुकिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण पनीर मखनी बनवणार आहोत, तेही घरच्या किंवा तुम्ही बाजारातून विकत आणलं तरीही चालेल। त्याच्यानंतर आपल्याला या पनीरचे अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या शेपचे तुकडे आवडत असेल तुम्ही तो शेप बनवून घेऊ शकता या पनीरचा। याच्यानंतर आता एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे सगळे पनीरचे तुकडे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून रेसिपीला आपल्या सोपं होईल। त्याच्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि ते टोमॅटो घेताना लक्षात ठेवा की टोमॅटो छान असा पिकलेला हवा। आज आपण पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि असा जाडसर असाच आपल्याला तो चिरून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपल्याला 2 ते 3 कांदे घ्यायचे आहेत। तुम्ही मीडियम साईजचे कांदे घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे मोठ्या साईजचा कांदा अवेलेबल असेल तर तुम्ही तो मोठ्या साईजचा घेतला तरीही चालेल। अशा प्रकारे तो आता चिरून घ्यायचा आहे। याच्यानंतर आपल्याला एक शिमला मिरची घ्यायची आहे मोठ्या साईजची, त्याच्यामधले सगळे बी आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही शिमला मिरची सुद्धा आपल्याला थोडी मोठी अशी चिरून घ्यायची आहे, जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागते। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। इथे आपल्याला 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि अशा मोठ्या अशा चिरून घ्यायच्या आहेत, जास्त बारीक करायच्या नाहीत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। एक पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला हे पनीरचे पीसेस घालून घ्यायचे आहेत। थोडंसं तेल घालायचं आहे, अर्धा ते 1 चमचा तुम्ही तेल घालू शकता। हे जे पीसेस आहे ते सगळे असे सुट्टे करून ठेवायचे आहे, जेणेकरून ते छान असे फ्राय होतील, एकमेकांना चिकटणार नाहीत। जास्तही फ्राय करायचं नाही तर पनीर आपलं थोडं कठीण होतं। मीडियम असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, थोडंसं गोल्डन ब्राऊन। कोणत्याही एका बाजूने पनीर तुमचं गोल्डन ब्राऊन झालं की ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे। आणि ही पनीर फ्राय करत असताना तुम्ही मीडियम आचेवरती किंवा लो आचेवरतीच फ्राय करा, हाय फ्लेमवरती करू नका, नाहीतर ते शिजलं जाणार नाही आणि ते लगेच करपलं जाईल। अशा प्रकारे आता हे पनीर आपलं फ्राय करून झालेलं आहे। हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। हॉटेलमध्ये खूप काही वेगळं करत नाहीत, घरात जे साहित्य असतं त्यातूनच ही रेसिपी बनवतो। हॉटेलवाले सुद्धा त्याच साहित्यातून बनवतात, आज आपण त्याच साहित्यात घरी रेसिपी बनवणार आहोत। इथे आपल्याला 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे काजू अवेलेबल नसतील तर तुम्ही इथे शेंगदाण्यांचा वापर केला तरीही चालेल, सेम टेस्ट तशीच लागणार आहे जशी हॉटेलमध्ये लागते। यानंतर जो आपण कांदा घेतला होता चिरून तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त नाही करायचा, अर्धा ते 1 मिनिटासाठीच फ्राय करायचा आहे। आणि इथे जास्त भांडीसुद्धा भरवायची नाहीत, तोच पॅन घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही पनीर फ्राय केलं होतं। आता यामध्ये जे आपण काजू घेतलेले होते ते काजू घालायचे आहेत। 1 ते 2 चमचे आपल्याला इथे सफेद तीळ वापरायचे आहे, जेणेकरून छान असं आपली पनीर मखनी तयार होते। असेल तुम्ही शेंगदाणे घालू शकता, पण शेंगदाणे घालताना ते शेंगदाणे भिजवून घाला, जेणेकरून त्याची वरची साल निघून जाईल आणि आतला जो पांढरा भाग असतो शेंगदाण्याचा तो तुम्ही वापरायचा आहे। हे थोडं थंड करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच घालायचं आहे, लगेच गरम हे मिक्सरमध्ये घालवू नका, नाहीतर मिक्सर खूप गरम होईल। आता याच्यानंतर तुमच्याकडे जर मोठं भांडं अवेलेबल असेल तुम्ही त्याने बारीक केलं तरीही चालेल। आता याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवताना तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी घातलं तरीही चालेल, फक्त जास्त पाणी घालू नका, नाहीतर ते खूप पातळ होईल। अशा प्रकारची आपल्याला मीडियम अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे। तोच पॅन परत आपल्याला यूज करायचा आहे ज्यामध्ये आपण सगळं भाजून घेतलं होतं। आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो घालून घ्यायचा आणि थोडंसं जाईल आणि हा जो मसाला आहे आपला तो शिजला सुद्धा जाईल, त्याच्यासाठी आपण हा सुरुवातीला असाच फ्राय करायचा। त्याच्यानंतर इथे आपल्याला 2 ते 3 चमचे तुम्ही यामध्ये तेल घालू शकता। जर तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल। आता हे या तेलामध्ये आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। असा फ्राय करायचा की यामध्ये जे तेल आहे ते सुटलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, कारण यामध्ये आपण काजू सुद्धा घातलेले आहेत। सो छान असा आपला तेलकट असा मसाला तयार होतो। तुम्ही शेंगदाणे घातले तरीच असा मसाला तयारच होतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे की काही घरात काजू अवेलेबल नसतात तेव्हा शेंगदाण्याने सुद्धा ही रेसिपी करू शकतो। 1 चमचा आपल्याला इथे चिकन मसाला, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। हे लाल तिखट आपल्या घरात जे अवेलेबल असतं तेच घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालताना तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला जास्त मिठाचं आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घातलं तरीही चालेल। आता हे आपले मसाले घालून झालेले आहेत। जर तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तुम्ही सब्जी मसाला घालू शकता किंवा गरम मसाला वापरला तरीही चालेल। त्याच्यानंतर 1 कप आपल्याला दही घ्यायचं आहे आणि हे दही फेटलेलं घ्यायचं आहे, कारण यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत पाहिजे आपल्याला। तुम्ही चमच्याच्या मदतीने ते फेटून घ्या, सगळ्या गाठी फोडून घ्या दह्याच्या
आणि मगच हे दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। थोडंसं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं त्याला शिजवून द्यायचं आहे। जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा ते शिजतच असतो, त्याच्यासाठी वेगळा एक्स्ट्राचा वेळ आपल्याला काढावा लागत नाही। जे आपण पनीर फ्राय केलं होतं ते आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे पनीर सगळं घालून झालेलं आहे, मिक्स करून झालेलं आहे। 1 ते 2 मिनिटासाठी थोडंसं असं यालाच फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून जो आपण मसाला घातलेला आहे तो सगळा पनीरला लागला जाईल आणि जी मसाल्याची टेस्ट आहे ती सुद्धा पनीरमध्ये शिरली जाईल। पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। आता यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही त्या दह्याच्या वाटीमध्येच पाणी घालून घ्या, जेणेकरून जे एक्स्ट्राचं दही चिकटलेलं असतं वाटीला ते वाया झाकण ठेवल्यानंतर थोडासा ग्रेव्हीचा कलर चेंज होतो, त्याच्यासाठी आज आपण झाकण ठेवणार नाही आहोत। ही जर तुम्हाला ग्रेव्ही पातळ करायची असेल तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, नाहीतर अशाच प्रकारे जर तुम्हाला सुक्की खायची असेल तुम्ही पाणी कमी घालू शकता। हे थोडंसं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे, कारण आज आपल्याला ग्रेव्ही करायची आहे। याच्यानंतर एक कढई घ्यायची आहे। आता इथे तुम्हाला वेगळं भांडं घ्यावं लागेल, छोटंसं घेऊ शकता तुम्ही। 1 चमचा तेल घाला, त्या ज्या आपण मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत, थोड्याशा त्या तेलामध्ये फ्राय होऊन द्यायच्या। त्याच्यानंतर आपण जी शिमला मिरची चिरून घेतली होती जाडसर अशी ती घालून घ्यायची आहे आणि आता ही मिरची आणि शिमला मिरची अशी थोडा वेळ तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। जास्त फ्राय करायची नाही, थोडासा त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे। त्याच्यानंतर जे आपण टोमॅटो जाडसर चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे सगळ्या भाजींना। चवीप्रमाणे मीठ घाला आणि या भाज्या आता अशा थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे या भाज्या शिजवायच्या नाहीत, आपल्याला इथे लक्षात ठेवा, थोड्याफार त्या कच्च्या राहिल्या पाहिजेत। आणि झाकण तर बिलकुल ठेवू नका याच्यावरती, नाहीतर भाजींचा कलर चेंज होईल। सो अशा प्रकारे आता या भाज्या अर्ध्या कच्च्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं अशा त्या मिक्स करायचे आहे, जेणेकरून जे आपण मीठ घातलेलं आहे ते छान असं आपल्या भाज्यांना लागलं जाईल। ही आता साईडला ठेवून घेणार आहोत। ही जी आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये तुम्ही या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे पनीरला। खूप सोपी रेसिपी आहे पनीर मखनीची, तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता हॉटेल स्टाईल। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। तुम्ही चपाती, रोटी किंवा भाताबरोबर खाल्ली तरीही चालेल, खूप छान टेस्ट लागते। जर तुम्हाला नान वगैरे बनवायचं असेल त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता। बरोबर 5 ते 6 माणसांसाठी ही रेसिपी तयार होते। नक्की घरी रेसिपी ट्राय करा, फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा। चला तर मग भेटूयात, बाय बाय, टाटा।